डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो। ते प्रख्यात राजकारणी, स्वातंत्र्य सेनानी, शिक्षणतज्ञ, राजकारणी असं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं। 1948 ते 1962 पर्यंत 14 वर्ष पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुद्धा राहिलेत। त्यांना 1961 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। या डॉक्टर्स डेच्या निमित्तानं 1 जुलै रोजी डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल आणि दैनिक पुढारी यांच्या वतीनं दरवर्षी या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं। मागील 20 वर्ष अनेक दिग्गजांनी यामध्ये आपले विचार मांडून वैद्यकीय क्षेत्रात अमूल्य असं योगदान दिलंय। यंदाचं हे 21वं वर्ष आहे। यावर्षी सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ओक यांचं वैद्यकीय विश्वातील बदल या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलंय। या व्याख्यानाला डॉक्टर DY पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय D पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। सध्याचं धावपळीचं युग, बदलती जीवनशैली, ताणतणाव यामुळं लोक अनेक आजारांना बळी पडतायत। यावर मात करून निरोगी आयुष्य कसं जगता येईल यासाठी हे व्याख्यान फायदेशीर ठरणार आहे। यामध्ये डॉक्टर ओक विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत। खरं तर आता वैद्यकीय क्षेत्र बदलत चाललेलं आहे। पूर्वीच्या कशा प्रकारच्या उपचार पद्धती होत्या, आत्ताचे आजार कसे आहेत आणि भविष्य काळामध्ये मग नॅनो टेक्नॉलॉजी असेल, तुमचं टेलिमेडिसिन असेल, ड्रोनद्वारे उपचार असतील, जीन थेरपी असेल, त्याचबरोबर वेगवेगळे सेन्सर्स असतील, घड्याळ असेल, चष्मा असेल, बेल्ट असेल, AIचा वापर कशा पद्धतीने होईल, आरोग्य विम्याची कशी निवड करायची, त्याचबरोबर शासनाच्या कुठल्या चांगल्या योजना आहेत आरोग्यविषयक, त्याचबरोबर वेळ कसा वाचवायचा, पैसा कसा वाचवायचा, डॉक्टर पेशंट नातेसंबंध, या सर्वच गोष्टीमध्ये या धकाधकीच्या धावपळीच्या व्यसनाधीनता एका ठिकाणी वाढत चाललेलं आहे। स्ट्रेस, टेन्शन हरीवरीकडे वाढलेले आहे। अशा वेळेला विविध आजार शारीरिक मानसिक लेवलला वाढत चाललेले आहेत। ह्या सर्वाचा संदर्भ घेऊन आरोग्य कशा पद्धतीने ठेवायचं याच्यावर डॉक्टर ओक हे मार्गदर्शन करणार आहेत। आत्तापर्यंत डॉक्टर प्रमोद जोग, डॉक्टर संप्रसाद विनोद, डॉक्टर KH संचेती, आहारतज्ञ ऋतुजा दिवेकर, डॉक्टर उल्हास लुकतुके, डॉक्टर गजानन रत्नपारखी, डॉक्टर भोजराज, डॉक्टर अविनाश सुपे आदींनी या व्याख्यानमालेत मार्गदर्शन केलंय। डॉक्टर ओक हे बालरोग शस्त्रक्रिया आणि लॅप्रोस्कोपी क्षेत्रात विशेष तज्ज्ञ आहेत। आरोग्यविषयक विविध विषयांचा उलगडा या व्याख्यानातून होणार असून या व्याख्यानाचा जास्तीत जास्त संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन व्याख्यानमालेचे समन्वयक डॉक्टर संदीप पाटील यांनी केलंय। डॉक्टर ओक हे KMचे अधिष्ठाता होते। डॉक्टर DY पाटील विद्यापीठ नेरूळ येथे त्यांनी व्हाईस चान्सलर म्हणून काम केलेलं आहे। विविध गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल्सना त्यांनी काम केलेलं आहे। ते उत्कृष्ट लेखक आहेत। आत्तापर्यंत त्यांनी मराठी आणि इंग्लिशमधून 52 पुस्तकं लिहिलेली आहेत। विपुल त्यांनी लेखन केलेलं आहे। स्वतः ते एक कलाप्रेमी आहेत, उत्कृष्ट वक्ते आहेत, उत्कृष्ट डॉक्टर आहेत, उत्कृष्ट सर्जन आहेत। त्यांनी डेरवन असेल, अलिबाग असेल या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोनामध्ये महाराष्ट्राचे टास्क फोर्स प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। भारतातील विविध वैद्यकीय संस्थांशी त्यांचा संपर्क आहे। वैद्यकीय व्यवस्थेबद्दल विविध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल फॉर्मेशनमध्ये त्यांचं प्रचंड मोठं योगदान आहे आणि असे डॉक्टर ओक सर आपल्याला लाभलेले आहेत। थ्रूआउट MBBS असेल, MS असेल, MCH असेल, टॉपर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। तर असे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय डॉक्टर ओक आणि ही संधी आपल्या कोल्हापूरकरांना मिळालेली आहे। दैनिक पुढारी आणि डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल यांच्या माध्यमातून या आरोग्य व्याख्यानमालेचा सर्वांनी जरूर लाभ घ्यावा। केशवराव भोसले 1 जुलै सोमवार सायंकाळी 5 वाजता आम्ही सर्व तर आहोतच आणि आपण देखील या। प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। आरोग्य हे आपल्या हातामध्ये आहे आणि ते आपल्याला जपायचं आहे। या दोन्ही संस्थांचा उद्देश तोच आहे आणि तो निश्चितपणानं पार पाडूया। कोल्हापूरमध्ये रुजलेलं सर्वत्र जातं। सर्वांना चांगलं आरोग्य मिळावं ह्याच उदात्त हेतूनं आपण सर्वजण या आणि आपलं आरोग्य जपा। धन्यवाद।